नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक वेगळाच ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पार्थ आणि काव्या लॉंग ड्राईव्हसाठी गेलेले असतात आणि त्यावेळेस तिथे पार्थ काव्याला समजावून सांगतो आणि तो तिला म्हणत असतो, तुम्ही माझ्यासाठी श्रीखंड बनवावं, माझ्यासाठी ऑफिसमध्ये डबा घेऊन यावा, असं काही माझं म्हणणं नाही. नंदिनी जीवाला म्हणत असते, मी ऑफिसला जाताना माझ्यासाठी स्वतःच्या हाताने नाश्ता करणारा असावा, असंही माझं काही मत नाही. पार्थ काव्याला म्हणत असतो, तुम्ही हे जे काही एफर्ट्स घेताय हे तुम्ही खरंच मनापासून घेताय. हे फक्त तुम्ही मला चांगलं वाटावं ह्यासाठी घेताय. हे तुम्ही माझ्यासाठी कायमस्वरूपी एफर्ट्स घेणार नाहीत. काव्या, मी तुम्हाला विनंती करतो, हे एफर्ट्स घेणं तुम्ही आत्ताच थांबवा. तुमचं हे जे काही आहे ते तुम्ही आत्ता नाही थांबवलं तर काव्या मी प्रेमात पडेल तुमच्या. आणि अशा प्रकारे तो काव्याला बोलत असतो आणि काव्या मात्र पार्थकडे दंग होऊन पाहत असते आणि ती त्याच्या प्रश्नाचं उत्तरही देऊ शकत नाही. तर पार्थ काव्याच्या वागण्यामुळे खूप दुखावला गेलेला आहे. त्यामुळे पार्थ म्हणतो, हे घ्या डिवोर्स पेपर आणि एकदाची सही करा आणि मोकळं करून टाका. तुम्हालाही टेन्शन नको आणि मलाही टेन्शन नको. हे जीवा आणि नंदिनी ह्या दोघांची सिच्युएशन सेमच झालेली आहे. नंदिनी जीवाला म्हणत असते, हे घ्या डिवोर्स पेपर आणि ह्या डिवोर्स पेपरवरती सह्या करा आणि मोकळं करा ह्या नात्यातून मला. नंदिनीचं बोलणं ऐकून जीवाला वाईट वाटतं. तर जीवा आणि काव्य डिवोर्स पेपरवरती सह्या करतील का? पाहिल्याबद्दल धन्यवाद.